प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही माजी गृहमंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे गजानन महाराजांच्या जिल्ह्यातील प्रवेशावेळी स्वागताला उपस्थित होते. गजानन महाराजांच्या पालखीच्या आगमनानंतर माध्यम प्रतिनिधींशी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना माजी गृहमंत्री सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले, गजानन महाराजांना मोठ्या भक्तिमय वातावरणात नेहमीच साकडे घालत आलोय. यंदाच्या वर्षी देखील गजानन महाराजांना मी साकडे घातले. गजानन महाराजांच्या दरबारात नक्कीच मला न्याय मिळेल असं म्हणत यंदाच्या वर्षी मला नक्कीच गजानन महाराज कौल देतील अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. दरवर्षी दर सालाबादप्रमाणे पालखीच्या स्वागतासाठी आम्ही इतर उपस्थित असतो. जिल्ह्यातले सर्व प्रशासकीय अधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, आजूबाजूचे गावचे सर्व सरपंच मंडळी, कार्यकर्ते, ते सगळे मोठ्या भक्तिभावाने दिंडीतल्या लोकांचं आणि पालखीचं स्वागत करण्यासाठी इथं श्रद्धापूर्वक उपस्थित असतात. त्याप्रमाणे आज आम्ही इथं उपस्थित राहिलो आणि गजानन महाराजांचं पालखीचं स्वागत करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. गजानन महाराजांकडे मागायची काय आवश्यकता नाहीच, ते नेहमीच आम्हाला आशीर्वाद देत आलेले आहेत. त्यामुळे या भक्तांना काय पाहिजे त्यांना कळतं आणि ते आशीर्वाद निश्चितपणे देतील. आम्हाला त्याच्याबद्दल शंका नाही आहे. त्यांच्या आशीर्वादानं तर आजपर्यंत इथपर्यंत आमचं वाटचाल चालू आहे. दरम्यान माध्यम प्रतिनिधींनी आपल्या घरातूनच एक वेगळा उमेदवार देण्याचा विचार श्रेष्ठी करत आहेत असे विचारले असता म्हेत्रे यांनी श्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे असे म्हणत विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला. पक्षाचे वरिष्ठ नेते हे आपल्याच घरातील एकाला उमेदवारी द्यायच्या मानसिकतेत आहेत. नाही, कोणाला देतील तो बाब श्रेष्ठींचा आहे, त्यांचा निर्णय तो आहे. शेवटी जे निर्णय होईल ते शिरसावत म्हणून काम करावं लागेल सगळ्यांना. गजानन महाराजांकडे असं मागणी केली का यंदाची वारी जी आहे म्हणजे महाविकास आघाडीसाठी? नाही, ते गजानन महाराजांनी अगोदरच आशीर्वाद दिले लोकसभेमध्ये. व्यक्ती जेव्हा सीट निवडून आले खासदारकीचे तेव्हाच गजानन महाराजांचा आशीर्वाद आणि पंढरपूरचा विठ्ठलांचा आशीर्वाद मिळालेला की बाई ह्यावेळी महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकार 101 नाही 1001% येणार. माजी गृहमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.